म्हणजे चांगलं मिळालं त्यावेळेला ही अवस्था. म्हणजे जीव हा लबाड आहे. मुळात देवासाठी त्याला वेळ मिळत नाही, पण त्याला असं वाटतं मी करतोय ते सर्व बरोबर आहे. आणि हे कशासाठी करायचं आहे? आपला शेवटचा दिवस गोड व्हावा. आपलं कसं कुठंही मरण येईल, कसं येईल सांगता येत नाही. आणि मग त्या जन्माचं माणसाच्या शेवटची पाळी एक मानव जन्म चुकली या वर्म फेरा पडे. हिथं तुम्हाला नारायण मानता येतं, देव मानता येतं. पशु का होत पनैया नरका कछू न होय, एक बार नर करनी करे तो नरका नारायण बन जाय. हाय ना ताकद नामात, पण करायला वेळ कुठे आहे? बाकीच्या सर्व गोष्टी होतील. बरं, आता दुसरा प्रश्न इथं असा, पूर्वी तर समज आम्ही लहान होतो बघत होतो त्यावेळेला हे बुवा लोकांचं काम. देवधर्म करणं, पूजा अर्चा करणं, तीर्थाला जाणं, काय काय करणं, कुणाला. पण जसं संतांची कृपा झाली आणि कळलं, फार मोठा इतिहास आहे. काय माणसानं ते केलं ना तर तो देवच होतोय. देव पाहावयाशी गेलो तेथे देवाची उणी ठेवलो. रात्री काय ते कदम महाराजांनी फार सुंदर अभंग सोडवला. फक्त प्रमाणं त्यांना देता आली नाही आणि लोकांचा कुणीकडं लक्ष आपलं कल्याण होईल याच्याकडं नाही, गोडी कशी लागल, काय सांगायला पाहिजे, नवरा बायकोची भांडणं कशी होतात, सासू सुनाचं कसं पटत नाही. अरे हा कीर्तनाचा विषय तुकारामाचा होता. अरे तुकाराम महाराजांनी तुमचा आमचा उद्धार व्हावा म्हणून तो ग्रंथ सर्व एवढं मोठा गाथा तयार केला. पण ते माथ्यात आला पाहिजे ना. गाथा आहे खरं, पण माथ्यात आला पाहिजे ना. म्हणजे डोक्यात काय नाही, चाललाय धूमधडाका. माणसं जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधून पाय. आपण तपास केला ना, माणसं सुखी नाही. संतांनी अनुभव घेतला. आणि नंतर आम्हालाही वाटायचं. असं कसं म्हणतात, ज्यांच्याकडे गाड्या घोड्या आहे, कोणी गाडीतून फिरतोय, कोणी हेलिकॉप्टरवरून, कोणी विमानातून फिरतो आणि त्याची कारखाने आहेत तो. पण तुम्हाला खरं सांगतो आज, म्हणजे मी खोटं सांगत होतो अशातला भाग नाही, पण अनुभवाचं सांगतो. करोडोपती लोक माझ्याशी अनुग्रहित आहेत. करोडोपती कशाला भीक मागायला गए. आताच महाराजांनी सांगितलं ना आपल्याला, हे एक माणूस सुद्धा करू शकणार, पण माझ्या जीवनामध्ये अमुक तुम्ही करा आणि केलं पाहिजे असं झालंच नाही. कारण वस्तुस्थिती देव भगवंत करील त्याच्यातून जी होईल ती खरी आहे. काय आणि असं काय होते, तर मनुष्य मुळात लोभ कुठून सुटलाय? लोभ. मी तुम्हाला तुमच्या जप करता, तप म्हणतात. तप म्हटल्यानंतर माणसाच्या अंगावर काटा उभं राहतो. तपाला बसले महाराज. काय तपाला म्हणजे तप काय म्हणजे काय करतात? जप. जप म्हणजे काय? नामस्मरण. पण तुमच्या आमच्यावर असा बागुलबुवा करून ठेवला आहे काय, मग ते आपलं काम नाही. आपलं काम नाही मग आम्हाला माळा कशाला घालता, पंढरपूरच्या वाऱ्या कशाला करायला लावता तर आणि हे आपलं काम आहे का? म्हणजे त्यांना असं वाटतं. तुकाराम महाराज जिवंत होते, कीर्तन करत होते, लोकांना सांगत होते. त्यावेळेला ती किंमत काय देत होतेच हे धार्मिक लोकांनी किती छळलं. आणि आताचे धार्मिक तरी काय कमी आहेत का त्याच्यात? खरं नाही काय? काय खरं सांगेल त्याच्या. बघा झाड असतं ना, झाड, ती माणसं कोणत्या झाडावर पहिला घाव घालतात? सरळ झाडावर. सरळ वागणाऱ्या माणसाला हा त्रास आहे. हे इकडं तिकडं वेड्या बाबळीचं वगैरे असतं ना, त्याच्या नादी कुणी लागत नाही. पण सरळ माणूस आहे तो कुणाला काही म्हणत नाही. त्यामुळे पहिला गाव त्याच्यावर. हे महाराज मला विचारत होते, म्हणलं
महाराज अजून एवढं आयुष्य घालवलं, तुम्हाला एवढं कसं कळलं नाही? या ना थोडंसं इकडे तिकडे बोंबलत फिरण्यापेक्षा या की तिथं 8 दिवस तुमची सर्व शंका निरसन होईल. हे राहिलं आणि ते राहिलं आणि ते मी जे आता तो विषय मला थोडासा बाकीच्यांचं जाऊ द्या, परिक्रमा कोणाला करायचे ते करू द्या, बाकीचे जाऊ द्या, तुमच्या हातून झाले भाग्यवान आहे. पण ती परिक्रमा केली तरच उद्धार होतो असं कोणी सांगितलं तुम्हाला? काय वावड्या उठवून देतात आणि माणसं बोंबलत फिरतात, आयुष्य घालवतात, सुखाचा आणि त्यांचा संबंध येतच नाही. काय तुम्ही या तिथं 8 दिवस, तुमची काय जी शंका असेल मला थोडक्यात कळलं ते काय. तुम्हाला काय जे शत्रू आहेत, निंदक आहेत, का तुम्हाला असं वाटावं हे लोक माझी निंदा करतात, हे करतात? आणि तेच कबीर महाराज निंदकाच्या घर असावे शेजारी आपले तुकाराम महाराज म्हणतात. काय फरक आहे? का असा फरक झाला? निंदकाचे घर असावे शेजारी, ते कबीर महाराज तर म्हणतात मरो आम्हारा सूत, म्हणजे माझा मुलगा मेला तरी चालेल पण निंदक माझा सुखी राहो. त्याच्यातलं गुही आपल्याला कळलंच नाही, त्यांच्यामुळं आपली सुधारणा होते काय. पण आपण त्या दृष्टीने विचार करत नाही. मला कळणं तू कोण म्हणून तर परमार्थ त्याच्यावर आहे. हो मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आता ज्ञानेश्वराचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, रात्रंदिवस कीर्तनं चालली त्याच्यावर. आणि सांगणारे सांगतात, ऐकणारे ऐकतात, फरक कोणातच नाही ना. सांगणारा तरी असावा, ऐकणारात नसू द्या, पण सांगणारात तरी फरक असावा की नाही. आणि मग इथं काय, वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. पण त्या मार्गाने गेलं तर मार्ग दाऊनी गेले आधी मार्ग दाऊनी गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, तेनेच पण ते चालू जाता जाता, तेनेच पण ते चालू जाता. न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, मार्ग दाऊनी गेले आधी. आता त्याने सर्व सांगून गेले तर आपल्याला मार्ग दाखवून हाय का मार्गावरती आपण. आज इकडं पळ, उद्या तिकडं पळ, कुणाचा विश्वास नामावर कुठं आहे माणसाचा? संत लाख सांगतात मला ह्या देवाला पाया पडायला जायचं आहे. कुणाला देव भेटला हो? कुणाच्या पाया पडायचं देवाच्या हरकत नाही. भेटला असा कोणी? काय येड्याचा आंधळा बाजार सर्व चाललाय, खरं नाही. आणि त्याच मशगुलीत आपण आणि एक दिवस असा येईल हे शरीर ज्या वेळेला पडेल. आता मर म्हटलं तरी माणसाला राग येतोय, मेल्यानंतर रडतात. अरे कोणताही दिवस येऊ, कधी येऊ, हे शरीर पडणार आहे. शरीर मी नाही. आत्मवत सर्वभूतेषु, आत्मा हाच देव आहे. आणि सर्व सांगतायत की ह्याच्यावर कीर्तन चालेल, शास्त्र सांगतंय. आपला विश्वास आहे का? इकडे जप हे करायचा, तिकडे हळदी कुंकू भरायचं, देवीला चालली, बरं चाललं. अरे कुठली देवी? तू देवी आहेस हे कळून घे. तुझ्या ठिकाणी आता कोणतरी बोललं तर मगाशी काहीतरी त्यांनी विषय काढला होता कुंडलिनीचा. कोण, धनवडे का? हां धनवडे बोलले. अरे बाबा पुस्तकातलं वाचून समजत नाही आहे. इथं 5 मिनटं इथं काय म्हणतात ते काय ते मामुरडीला इथं आले होते ते बायका येतात ना उपदेश करायला फिरायला. आता जे ज्यांना अक्कल नाही, कवडीचा देवाचा संबंध नाही, पूजा करत नाही, पाठ करत नाही, तुम्हाला 5 मिनटात देव दाखवणारी माणसं आहेत. हां बसा भाऊ, असं करा, डोळे आणि भ्रुकुटीत नजर लावा आणि तुम्हाला काय चमकलेलं दिसलं का? ब्रह्मकुमारी तरी नाही कुणी का असं ना, मला त्याच्याशी घेणं देणं नाही.
कुणा ही जीवाचा नगड मच्छर या न बोधानं मी चाललोय. कोण काय करतोय मला घेणं नाही, पण आपल्या संतांनी काय सांगितलं, काय नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. सांगा संत म्हणतात. ऋषीमुनींना प्रश्न विचारलाय तुकाराम महाराजांनी. मग आपण नाम घेतोय का नाही? नाम घेतो, प्रचिती का नाही? त्या पद्धतीनं आमच्यात बदल व्हायला पाहिजे ना, तेव्हा ते खरं. आता कशाला सावंत अनुग्रह घेतला, मला माहीतच नव्हतं ही व्यक्ती. आता मी काय पूर्वी प्रत्येकाला विचारतो, पूर्वी तुझं काय बाबा, काय डाकूगिरी करत होता का, लुटार होतास का, साधू होतास का, काय आहे? आलं तळमळीनं, आलं गाठली मनावर घेतलं, त्याच्यात परिवर्तन. त्याच्या शेजारी कुणी बसत नव्हतं, ते कुणी जात नव्हतं. या सावंताच्या नंतर कळलं मला, काय तीच नात्या गोट्यातली माणसं जवळ यायला लागली, तीच सर्व परिवर्तन. कशात बदलला? तुमच्या आतमध्ये बदल झाला, आणि त्याचा आतला बदल होतो तो तुमचं वलय तयार होतं. तुम्हाला वलयाबद्दल मी आता बोलत नाही. काय तुम्ही झाडाचं बघा ना, कुठल्या झाडाखाली बसा, निरनिराळा अनुभव येईल. आणि काही झाडात अशा आहे, वा वा काय शीतल वारा आहे, मन खूप छान वाटतं. असं काही माणसाजवळ जा, त्याच्याजवळ मठचं जागीरदार असेल, पण तो भेटला ना तर मनात म्हणतो बरी पनवती भेटली सकाळी सकाळी, नसती भेटली तर बरं झालं असतं. ही काय भानगड आहे? कधी विचार केला तुम्ही? इतका वलयाचा प्रताप आहे. मग नामाचा ह्या वस्तुस्थिती अशी आहे की नामानं तुमचं काय होत नाही, काय नव्हे केलंय एका चिंतिता विठ्ठले. मग आम्ही वाऱ्या करून एवढं करून संत पदवीला का पोचले? संतांचं आम्ही ऐकतच नाही ना, बिलकुल नाही. आणि इथं ते म्हणतात नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. आणि इकडे चरित्र काय वाचायचं? तुकाराम महाराजांना लोकांचा उद्वेग होऊ नये, विक्षेप येऊ नये, आपल्या चिंतनामध्ये विक्षेप येऊ नये म्हणून भंडारे डोंगरावर जात होते. ते येऊ नये म्हणून. आमची पद्धत कशी आहे? या बाजार भरवा, आणि आमचं वैभव दाखवा. ही काय दाखवण्याची गरज? हे दाखवण्याची वस्तू नाही ना, ही अनुभवण्याची वस्तू आहे. साखर खाल्ली, गोड लागली, कुणाला कळली? खाणाराला. ज्यानं खाल्लीच नाही त्याला कसं करेल? गोड आहे सांगितलं, पटणार नाही. तुम्ही स्वतः साखर खाऊन बघा. मग आता साधू संत आपले कुठं काय किती फरक बघा ना. साधू संतांनी काय केलं एवढं बघा. सतत देवाच्या नामात राहिले. सावता माळे असू द्यात, शेती करताना काय करत होता? नामातच करत होता ना. शेतीवाडी सोडली का? नाही ना, शेतीवाडी सोडली. आमची माळीयाची जात हो, आमची माळीयाची जात, शेती करू बागायत, शेती करू बागायत, पाणी जात या फुल झाडा हो, पाणी जात या फुल झाडा. भक्तीची माळा पिकवला. आमचं कुणाचं घ्या, कुठलाही घ्या, कबीराचं घ्या नाहीतर कुठल्याही संतांचं घ्या, सतत नामात राहायचे, चिंतन करायचे. आता चिंतन हा विषय अंगावर शार येतो इकडं. आणि काय काय बाबा महाराज कीर्तन करा असे सांगायला लागल्यानंतर फार वाईट वाटतं. काय आता देव भेटतो का? मग कशाला आम्हाला प्यायचं बंद करतो? आम्हाला का आवडेल ते खाऊ दे. काय वे बोलणं आहे? आता देव भेटतो का म्हणजे कुठे गेलाय? देशोधडी गेलाय. आणि इकडे लाज वाटत नाही सांगायला, चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविता हरिविन. आता बोलतोय कोणाच्या सत्तेनं? मनुष्य जिवंत कोणामुळं? हरिपाठ दणक्यात चाललाय. सर्व गटी राम देहा देही एक. सर्वांच्याच आहे. तो हाय तो बोलतोय त्यालाच देव म्हणतात, त्या शक्तीला देव म्हणतात. आणि ती शक्ती निघून गेली तर 8 तासाच्या अगोदर आपण कुठून येतात आपल्याला?
राजवाड्यात माणसाचा श्वास बंद झाला, हां, त्याची किंमत किती? अरे मेलेल्या जनावरांची किंमत होती. ते म्हैस असू द्यात, ते काय असू द्यात, वाद्याला जाते ते कातडं केवढ्याला जातं म्हणून. मेल्यावर, मनुष्य मेल्यावर कुणाची किती किंमत झाली का कधी? कुणी ऐकली का? अमुक आमका मंत्री मेला त्याची एवढी किंमत झाली, अमुक आमका राष्ट्रपती गेला त्याची एवढी किंमत झाली. अरे काय आपलं शास्त्र आपल्याला कळायला कबूल नाही. 16,000 काय बायका म्हणे होत्या कोणाला? कृष्णाला. शास्त्र कोणीकडं, आपण कोणीकडं, सांगणारालाही लाज वाटत नाही. अरे ते किती शास्त्र चांगलं आहे. हां, 16 सहस्त्र भोगुनी नारी तरी तो बाळ ब्रह्मचारी, त्याला कृष्ण म्हणतात. आणि तो कृष्ण समजून घ्यायचा आहे आपल्याला. हां, अशी कथा आहे त्याच्यावर. कोण तारकासुरका कोण होता एक राक्षस, त्यानं बायका पळवून नेलेल्या 16,000 आणि त्या कृष्णाला आवडलं नाही. आता थोडंसं काही मंडळी आहेत तिथं अभ्यासू, थोडंसं नॉमिनल लोणचं वाढता ना तुम्ही जेवणाच्या ताटात, इतकं नाही, थोडंसं डोळे उघडता कान उघडता आले तर बघा, विचार करा या जेवण काय. 16,000 त्या स्त्रिया पळवून नेलेल्या होत्या. आपले नेल्यात म्हणून आपल्याला बोंबाई सर्व. काय करावं होतंय पण लक्षात, आणि ह्याची ओढ जा संपतच नाही ना. मग त्या ह्याच्यातून सोडवल्या बाबा कुणी, आणि नगरामध्ये मोठं सभा बोलवली. आता ह्या मुलींचं काय करायचं? पळवून नेल्या होत्या, बाटल्या म्हणा काय म्हणा, आणि त्यात सोडवल्या. आता स्वतंत्र त्या स्त्रिया त्याने जीवन कसं जगायचं म्हणून नगरामधले सर्व शास्त्री, आणखी पंडित, विद्वान सर्व बोलवले. यांचा निवाडा करायचा आहे. कोणचा? ह्या सोडून आणलेल्या बायकांचा. त्यांना वाणी कोण? अहो स्वतःचे आईबाप जन्म देणारे म्हणायला लागले, ही ज्या वेळेला भ्रष्ट झाली त्याच वेळेला आम्हाला मिळाली, आम्हाला आता काही तिचा संबंध नाही. कुठं शास्त्राचे तुम्हाला थोडंसं झलक दाखवतोय, बाकी काय नाही. पंडित म्हणायला लागले, आता ते बरोबर आहे पण अधर्म झालेला आहे, असं झालंय तसं झालंय. कुणीही त्या बायकांची दखल घेतली नाही, ज्या आईबापांनी घेतली नाही तर बाकीचे काय घेतील? शेवटी कृष्ण उभे राहिले. कथा थोडी मोठी आहे पण थोडक्यात सांगतो, तुमच्या डोक्यात बसलं तर बघा आपलं शास्त्र कुणीकडे किती उत्तम आहे. आणि शेवटी कृष्णाचं म्हण, तुमचं काय मत आहे? कृष्ण म्हटलं, आता हे पहा, तुमचं सर्वांचा विचार घेतला, पाहिलं. आता जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. कुणी नसेल ते भगवंत आहे बाबा. भगवान श्रीकृष्णच उभे राहिले आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की यांचा सांभाळ मी करतो. भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं? ह्या सर्वांना, म्हणजे त्यानं काय अन्नदानाचं कोठरे काढले होते काय? अरे कुठे आपलं शास्त्र? काही कथानक चांगले आहेत पण त्याच्यातलं रहस्य गुरुकृपेशिवाय कळत नाही. काय त्यानं सांगितलं, म्हटलं मी सांभाळतो, म्हणजे पालन पोषण करता तो आहे, म्हणजे सर्व त्यांचे काय जे लागणार आहे ते द्यायचं. मग आता त्याला अर्थ कसा होतो बघा. आपण सभेला जाता का कधी? सभेला जाता का कधी? गेलाय का काढल्या? सभापती, कुणीतरी सभापती होतो नाही का? सभापतीचं स्थान यांनी अमुक अमक्याने ग्रहण करावं, हां, तिथं सभापती झाला.
तेवढ्या पुरता झाला, नंतर झालं. आता सभापती याचा अर्थ काय हो? आपण काय करतो? पती म्हणजे नवरा. आता सभापती म्हटल्यावर सभेचा नवरा होईल की नाही? राष्ट्रपती, राष्ट्राचा नवरा. आता आहे का बरं? आता कोण आहे राष्ट्रपती? अरे बोला की कुणी याला माहीत असलं तर. अरे बाई आहे बाई. हां, मग राष्ट्राध्यक्ष आहे तेच जिल्हा परिषदेचं घ्या, कुठलंही घ्या. पती याचा अर्थ काय? पालन पोषण करणारा, सकळांचा काय, सकळांचा सांभाळ करतो, सकळांचा तो पालनार आहे. करतो सांभाळ तुझं मोकळी. आपण पण त्याच्यातले. आपला सांभाळ कोण करते हो? श्वासोश्वास तुमचा कोण चालवतो? बघ आता गंमत. श्वासोश्वास कोण चालवतो? अरे काय आहे का आपल्याला? अजिबात नाही. आणि आम्ही काय बापाचं, देवाच्या बापाचं लागतोय का करा? आमचं आम्ही करतो. अरे वा, कुठपर्यंत? काही खरं नाही. त्याच्या सत्तेनं चाललंय. भगवंता तुझ्या सत्तेनं मी चाललोय म्हणून मी आज जग पाहिले. आता संध्याकाळी झोपताना म्हणावं, मला उद्याचा देव दाखव भगवंता, आजचा दाखवलाच तसा. इथं हमकरीचं कायदा नाही चालत. आणि ही वटवट कुठपर्यंत आहे? जिवंत आहे. देव म्हणतो शिशुपालाला सुद्धा 101 अपराध होईपर्यंत शिक्षा नाही करता आली भगवंताला. पण 101 अपराध झाला, सुट्टी नाही, सुदर्शन चक्रच. मग तसे आपली पण, आपली काय गाथा आहे? मग आता इथं दुसरा प्रश्न उभा राहतो. आता हे आम्हाला घरातले दारातले प्रश्न आहेत, उद्योगाचे आहेत, नोकरीचे आहेत. काय काय हो? असू दे, असू द्या. नोकरीचं आहे, लग्न, मुलांची शाळा, काय किती प्रपंचात आहे तो. माणसं पार वेडीपिशी व्हायची वेळ आली. हा प्रश्न सोडावा की दुसरा, दुसरा सोडावा की तिसरा, तरी त्याच्यात मगरुरी हे पारमार्थ करणारा ना किती आहे. आमचा फड श्रेष्ठ का तुमचा फड? आमच्याकडे खरं नाही. अरे का तुमचा, अरे संप्रदाय अडकू नका कुठल्या, अजिबात अडकू नका. काय संप्रदाय हे हाय जाणारे 4 संप्रदाय मुख्य. हां, नाथ संप्रदाय स्वतः माऊली म्हणतात मी नाथ संप्रदायाचा आहे. पण त्यांनी असे अध्याय लिहिले नाहीत. त्यांनी ओळख फक्त तोंड ओळख करून दिली. काय? आणि आपलं हे माणसं, देवाचं नाम राहिलं बाजूला, ते मुख्य करायचं चिंतन राहिलं बाजूला, सर्व बाकीची सर्व पळापळ सांगा. आणि दादा कोंडक्याच्या भाषेत बोलायचं तर दाजीबा थांबायला वेळच नाही, अशी आपली जीवन. हां, आणि अपेक्षा करता सुखाची. संतांनी काय केलं? रात्रंदिवस चिंतनामध्ये, चिंतन नामात काम करता येतं. मनानं कामाला अडथळा नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भभ्र सुख होईल दुःखाचे. तुकबार विश्वास ठेवा का नाही? आणि मग माणसं एवढा देवधर्म करणारा माणूस, एवढ्या पोथ्या पुराण वाचणारा, एवढा तीर्थयात्रा करणारा, त्याचं असं कसं? काय केलं आहे का देवाचं? काय देवाचा संबंध येत नाही. ज्या वेळेला तुझा आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी, ज्या वेळेला तुझाच तू शोध घे की चिंतन त्याचं नामस्मरण कर, तो हृदयस्थ आहे. काय? आणि तो जागा झाला. आहो भिकारी असू दे ना, परमेश्वर त्याला काय करतोय? सोन्याच्या मालात ठेवील. पण कस परीक्षा केल्याशिवाय पाहतो. सुदामा ब्राह्मण दरिद्री पिढला, नाही विसरला पांडुरंगा. विसरलं का? सतत देवाचं नाव. मग कामामध्ये काम करता येतं. कारण तोंडानं भजन हे आपण जे सामूहिक भजन घेतो ना, हे तुकाराम महाराजांनी गाथा केला किंवा इतर संतांनी रचना केली, ती आपण म्हणतो. काय? पण खरं भजन काय? ज्ञानेश्वरी काढा. कीर्तन कशाला म्हणतात? नामस्मरणालाच. भजन कशाला म्हणतात? नामस्मरणालाच. पण ते पाठावं आपल्याला, म्हणून अनेक प्रकारे त्यांनी
संतांनी प्रयोग केले आणि या मार्गानं नाही, या मार्गानं, त्या मार्गानं नाही, त्या मार्गानं, पण ते करायला लागले. पण आमचा तिथं खऱ्या देवावर विश्वास नाही. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन विसरून गेले खऱ्या देवा. आता तुमचं आमचं चौकडं चालली काय बावनकी आहे का परमार्थात. या बोवानं त्या बोवाला पाहिजे की कपाळावर आट्या, आमचा नाही. आणि हरिपाठ काय चाललाय, सर्वा घटी राम देहात. ताळमेळ का बसत नाही, आम्हाला त्याचं ज्ञानच नाही, अनुभवच नाही. बाई गरोदर झाल्याशिवाय मुलाची प्राप्ती नाही, तसं हिथं अनुभव आल्याशिवाय तुका म्हणे येते अनुभवाची प्रमाण, शब्दाचे गौरव कामा नये. आणि शेवटच्या वेळेला रडावं लागणार नाही. बाकीचे रडू द्या आपल्यासाठी, पण आपल्याला रडावं लागणार नाही. कारण मरताना आता मला त्या वेळ नाही, इथं जायात आणखी काय बिबीला सप्ताहाचं चाललंय पारायणात. तर किती जागरूक राहिले आपले साधू संत. पळे जाती घटका जाती ताच वाजे घणारा, आयुष्याला काळ खातो राम कार्य मानाना. शिंक खोकला आला एवढा वेळ फुकट गेला, एवढं नामस्मरण त्यांनी केलं. आम्ही बस रे बाबा, कर रे बाबा सांगावं लागतंय. बसलो होतं की मग आपलं माकडासारखं ज्ञान, डोळे झाकलेत बघत ज्ञान माकडासारखं. एका ठिकाणी कीर्तन चाललं होतं, महाराजांनी रामायण लावलेलं आणि वानराने सुद्धा बजरंगबलीने यांनी रामाला सहाय्य केलं अशी कथा रंगवून सांगितली. नेमकं त्या झाडावरच एक माकड होतं. काय तुम्ही मनाला लावून घेऊ नका, आपण इतके निगरगट्ट झालो आहे. कुणी बृहस्पती आला न सांगितलं आपल्याला तरी आपलं काय, आपलं गाडं ते आपण चालवणारच. ह्याच्यात गुंतून पडू नका. आता ते माकड होतं वरती, त्याला वाटलं अरे आपल्या पूर्वजांनी एवढा पराक्रम गाजवला, देवाचं नाव विसरलं नाही, आपण पण उद्यापासून चिंतन देवाचं नामस्मरण करायचं. कुणी ठरवलं, अरे बोला ना आता, मराठीत सांगितलं इंग्रजीमध्ये नाही. कुणी सांगितलं, माकडाने. शाबास, एवढं ठेवलं तरी लक्षात बाद झालं. माकडाने ठरवलं आणि गेलं आणि चिंतनाला बसलं पण मनात याला विचार लागले. चिंतन करणाऱ्या माणसाबद्दल बोलतोय मी. अरे पुस्तकातलं बघून कुणी पण सांगेल, हे आपण स्वतः अनुभवावं लागतंय. चिंतनाला बसलं पण मनात विचार आला. समजा आपली समाधी लागली, कुणाला, त्या माकडाला वाटलं तुम्ही ह्याच्यातलं काय घ्यायचं नाही, ही गोष्ट म्हणून सांगतोय. त्या माकडाला वाटलं आपण चिंतन करता करता देवाची समाधी लागली नामस्मरणाची तर आपण आपल्याला हलता येणार नाही, पुन्हा उड्या मारता येणार नाही, पुन्हा वर आंब्याचे म्हणा झाडावर चढता येणार नाही आणि तिथली फळं आणता येणार नाही आणि आपण मरून जाऊ. झालं का. ह्या चिंतनात ते उठलं, डोळे झाकून बसलं होतं की, पण कशाचा विचार केला, जेवणाचा. उद्या आपली समाधी लागली ना आपण मूर्छेत पडलो आणि उठवणार कोण, आपल्याला खायला कोण देणार. मग त्यानं ठरवलं पहिलं सामुग्री गोळा करायची, चांगली रसरशीत फळं, काय पोट भरण्यासारखी. असं जाऊन जंगलात गेलं, फळं जमा केली आणि ठेवली बाजूला आणि चिंतनाला बसलं पण डोक्यात विचार आला, समजा आपली समाधी लागली, एवढ्या दुसरं कोणी वानर आलं आणि हेच आपलं गाबाळ पळवलं तर आपण काय खायचं. मग म्हटले, मग पुन्हा डोळे उघडले, पुन्हा विचार केला, पुन्हा त्यानं काय केलं, सर्व फळं खाऊन घेतली. मग चिंतनाला, आणि भरपूर खाल्ल्यामुळं काय होतं, आपल्याला अनुभव नसेल, भरपूर जेवण झालं की
काय संतांनी असं केलं? अरे नाही, आपण छटाकाचं करत नाही, पण आव्हान तो मनाचा तसं नको. आपण करतो हे कमी, तुम्ही कमी भाग्यवान समजू नका काय, पण त्याच्यात सुधारणा एवढीच करा. कामामध्ये कामं काही म्हणा राम राम, कारण वाचेनं म्हणायचंच नाही ना राम 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 राम. काय सारा सार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. कंठात धरायचंय, काय राहत नाही ना, आतमध्ये आहे ना. हां, मग कंठातून खाली जाते, मग पुढं जाते, मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जाते. काय जिथं परवानी म्हणतात तिथून स्फुरण जिथून उठतं. हे नरा आत बघ जरा जीवा करा, नवे रे तू काया. शरीर तू नाहीस, नवे रे तू काया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. हे नरा आत बघ जरा जीवा करा. हा शेवटचं सांगतो. ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा शब्दो शब्द अवंगमय सोम सोम ऐसा. हे नर आत बघ जरा. हात मधला आहे ना, आम्ही बाहेरचं सर्व बघतो विचार करतोय, म्हणून चिंतनाला किंमत आहे. चिंतन कुणी गेलं? आपल्या साधू संतांनी. साधू संत कुठली डिग्री घेतली का? कुठला संत FY झालाय, PhD झालाय का? कुठला संत अशा डिग्री आहेत का त्यांच्यात? नाही ना. साधी सरळ माणसं शेतात आपापल्या कामात करणार, नरहरी सोनार, आपलं गड कुंकू लागायचा तो काय म्हणतात त्यागिने करायचा, सावतामाळी शेती करायचा. कुणीही घ्या, कुठलाही संत घ्या. चोखा महाराज तर गुरेढोरे ओढत होतं. चोखा महाराज, त्यांना देवाची प्राप्ती व्हावी, त्यांना विठ्ठलाचं दर्शन नाही दिलं. त्यांना म्हणे त्या काळात म्हणजे विठ्ठल काय कळलाच नाही. शिव आणि शक्ती यांचा खेळ, शिव आणि वैष्णव यांचा भेद पण आत्ता अलीकडचं मिळालं. हे ज्ञानदेव जन्माला आल्यानंतर आणि संत जन्माला आल्यानंतर हे झाले. नाहीतर शिव शिव म्हणायचं नाही. शंकराचा भक्त, विष्णूचा भक्त शिव म्हणणार नाही. मग फाटलेलं धोतर असलं ना तेवढं शिवून टाक, शिव म्हणणारच नाही. काय इतकी भय होते. पण ज्यावेळेला नरहरी सोनारांना ज्यावेळेला हे कळलं, अरे देव हे काय आत्मतत्वाना आहे तो. काय डोळे पट्टी बांधून गेला होता, मला हा विठ्ठल आवडत नाही, विठ्ठलला मी शिवभक्त आहे. पण ज्या वेळेला तिथे गेला, करगोट्याचं माप चुकलं. मी गोष्ट सांगत बसत नाही, थोडक्यात सांगायचं मला. आणि पुन्हा म्हटलं की का असं होतं, मी पट्टीचा कारागीर, असं का होतंय? म्हणून विठ्ठलाकडे पाहिलं तर त्याचं शंकराचं दर्शन झाले, शंकराचं विठ्ठल झाले. शेवटचं सांगतो म्हणजे अद्वैत कशाला म्हणतात? समर्थ रामदास स्वामी आराध्य दैवत कोण? प्रभू रामचंद्र. पण सर्व संत पंढरपूरला जातात, आपण एकदा जाऊन यावं म्हणून कोण निघाले? समर्थ. याच्यावर आले काय तुमची जेजुरी, जेजुरीला दर्शन घेतलं आणि नंतर निघाले. त्यांचं दर्शन वेगळं आणि आपलं वेगळं आहे. काय मोठा फरक आहे. आपलं एवढं आम्हाला काय ह्याच्यातलं कुणी कळूच देत नाही. संतांच्या सहवासात बसायला सांगितलं त्याचं कारण आहे हे. फक्त आम्ही वरच्या गोष्टीला बोलतो. गेला बानूच्या वाड्याला वाड्याला, मेंढ्या खडकाला मारिल्या मारिल्या, केला चमत्कार देवान देवान. ह्याच्यावर आम्ही जातो. दिलं मेंढ्याला जीवदान. अरे ही काय भानगड काय? खरोखर संता करू दे. आणि तुम्ही, मी म्हणतो लोक 8 तास काम करतात ना, तुम्ही 10 तास करा. कामात हे नाही सोडायला. बायका पोरं आडवी येत नाहीत, कुणीच आडवं येत नाही तुम्हाला, कारण नाम आतमध्ये घ्यायचं आहे. मनानं काय करता तुम्ही? कुठला माणूस या जगात मनानं काय करतो?
चिंता करत राहतो, चिंतन होत नाही, चिंता करतो काय. म्हणून समर्थ रामदास मना सज्जना भक्तिपंथी मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो सोहावे. मग तिथून निघाले पंढरपूरला गेले. द्वैत्य होतं तरी महाराज तुम्हाला मी हेच सांगणार होतो, तिथं आल्यावर सांगतो तुम्हाला काय हे द्वैत्य का निघत नाही. राम वेगळा, कृष्ण वेगळा, हरिहर नाही भेद. चला पुढे पंढरपूरला गेले आणि चंद्रभागेमध्ये आंघोळ केली आणि आंघोळ करून परत फिरले. आता दर्शनाला जायचं. तेवढ्यात पांडुरंगाला प्रश्न पडला, अरे महातत्वज्ञानी आहे, हा संत आहे, ह्याच्या हातून मोठं कार्य होणार आहे, पण मला तो वेगळा समजतो आणि रामाला वेगळा समजतो. रुक्मिणीला सांगितलं आता आपल्यावर आली पाळी, त्याचे डोळे उघडायचे आहेत, आपल्याला काहीतरी चमत्कार करावा लागेल. चमत्काराशिवाय नमस्कार नाही, आपल्याला डोळे उघडावे लागतील. मग काय म्हणे, काय करू. रुक्मिणीला सांगितलं, तो दर्शनाला आला की मी होतो कृष्ण राम आणि तू हो रुक्मिणी, सीता सीता चालतंय म्हणे. आले. आता ह्यांच्या मनात काय, मी पंढरपुरात आलोय, इथं कोण असणार, पांडुरंग आणि रुक्मिणी. पण प्रत्यक्ष पाहतोय, प्रत्यक्ष पाहतो तर समोर कोण, राम आणि काय सीता सीता आहे का बरं. पुन्हा स्वतःला चिमटा काढला, डोळ्यात पाहिलं आणि म्हटलं मी अयोध्येत आहे का पंढरपुरात. पंढरपुरात तर आलोय, मग असं का. एवढ्यात तो पांडुरंग आणि रुक्मिणी. पुन्हा अरे असं झालं. पुन्हा एवढ्यात सीता आणि राम. अभंग त्याच्यावर लिहून ठेवलाय त्याने द्वैत्य जाण्यासाठी. तुमचं आमचं केवढं मोठं द्वैत्य आहे, कधी जायचे, ज्ञान झाल्याशिवाय जात नाही. त्यांचा अभंग अनुभवाचा सांगतो. येथे उभा का रे श्रीरामा, येथे उभा का रे, काय केली शरयू गंगा, येथे आणली चंद्रभागा, येथे उभा का रे श्रीरामा, येथे उभा का रे, काय केली अयोध्यापुरी, येथे वसविली पंढरी, येथे उभा का रे श्रीरामा, येथे उभा का रे, काय केली शरयू गंगा, येथे आणली चंद्रभागा, येथे उभा का रे श्रीरामा, येथे उभा का रे, काय केले व बाळदळ येथे जमविले जमविले वैष्णव. असे अभंग तुम्ही पाहून घ्या. पण शेवटच्या चरणात असं सांगतात ते, रामदासी जैसा भाव तैसा होय पंढरीराव, येथे उभा का रे श्रीरामा, येथे उभा का रे. मग त्यांना द्वैती गेलं. आमचं कधी जायचं, हा देव निराळा, तो देव निराळा, तो देव निराळा, तो देव निराळा, आमचा देव कडक. हे मोनी काय काय नाही बोलत त्याच्यावर. कारण का, अरे कधी देव जर म्हटला ना, आपण माणूस तो म्हटला ना मला नरबळी पाहिजे, माणूस द्यायचा, पण देव मानायला पाहिजे ना. देव ही काही कळायलाच कबूल नाही. देव अनुभूती आहे, देव ही अनुभूती आहे. तू चारात भरलेलं आहे. आता मला थोडक्यात सांगायचं, पुढं जायचं आहे. म्हणून पुन्हा एकदा मी गाडेताईंचं हे त्यांची इच्छा पुरी झाली. त्यांची लईच ते दिवस इच्छा व्हायची काय, आणि ते झालं. त्यांना या वास्तूमध्ये सुख समाधान लाभावं, त्यांच्यातून परमार्थ घडावा, हा यड. पण ती यड
आता थोडं ब्रेक लागला आहे, नाहीतर कुठला आज कुठला गाडीत आहे, कुठं आहे? पंढरपूर. हॅलो, गाडीत आहे, आळंदीत आली बाबा. बरं, बरी जख मारली. पुन्हा गाडीत आहे, कुठे आहे? पंढरपूरला आली. फिरून फिरून मिली काय? अरे त्याच्यात चिंतन कर ना, तिथं देव होईल तुझ्या दारात. आणि आलाय, शंका घ्यायची कारण नाही, आलाय काय? तेव्हा नामात रंगा काय? नामात रंग. अरे तुमच्या ह्याच्यात पण गाणी होते ना, कशा? हां हा वाजते की 5-10 मिनिटं होते. नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे पुर आनंद, नाम घेता तुझे गोविंद. मनाला आनंदाचा पूर आला पाहिजे, त्याला नामस्मरण म्हणतात. असं करायला शिका आणि जास्तीत जास्त आनंद लुटा. या जन्मातच देवाची भेट आहे, नाही देव तुम्हाला भेटलेला आहे, पण त्याची ओळख अज्ञानानं फक्त पडदा पडला आहे. तेवढा बाजूला सारा आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करा. आणि इथं गाडीताईंची इथं काहीतरी ठरवा एक दिवस, काय इथल्या भागातल्या लोकांना जवळ पडते, मध्यस्थ आहे, चांगलं होईल आणि त्याचा लाभ उठा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.